आठवणींनी गजबजतो फळा, आठवणींनी गजबजतो फळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा. कधी कधी अजूनही माझ्या मनात भरते माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. सावंतवाडीला अनेक जण सुंदरवाडी म्हणतात. सुंदरवाडी म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक गोड स्वप्न. एकीकडे हिरवा कंच नरेंद्र डोंगर, शेजारी रंध्रारंध्रात अध्यात्माची उधळण करणारे विठ्ठल मंदिर आणि निळ्याशार आकाशाला स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा मोह व्हावा असा नितळ मोती तलाव. तलावाच्या काठावरील इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा आणि त्यात खेळला जाणारा राजेशाही खेळ गंजिफा. अशा नितांत सुंदर रमणीय परिसरात 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास सोबत घेऊन दिमाखात उभी आहे ती कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुंदर वास्तू. नमस्कार, मी पायल राऊत. कोकण नावच्या माझी शाळा या स्पेशल प्रोग्राम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलोय सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सावंतवाडी या शहरात. सावंतवाडी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सुंदर राजवाडा आणि त्याच्या समोरच असलेला मोती तलाव. तसं सावंतवाडी हे शहर सुंदर लाकडी खेळण्यांचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं. निसर्ग सौंदर्याने नटलेला सावंतवाडीचा हा परिसर भल्या भल्यांना भावतो आणि या सृष्टी सौंदर्यात एका अवलोकनीय आविष्काराची भर पडते, ती म्हणजे कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेची. या शाळेने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अनेक शूर पराक्रमी विद्यार्थी आपल्या भारत मातेस दिले आहेत. चला तर मग जाऊयात कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत आणि पाहूयात या शाळेचा महिमा. कळसुलकर इंग्लिश स्कूल म्हणजे संस्काराचे केंद्र. या शाळेने कित्येक संस्कारक्षम पिढ्या बनवल्या. त्यातील अनेक शिक्षक बनले, इंजिनियर बनले, पत्रकार आणि IAS व IPS अधिकारी बनले. काहींनी कळसुलकर शाळेचे नाव तर सातासमुद्रापार नेले. 116 वर्षाची दीर्घ परंपरा असलेली ही सर्वात जुनी शाळा म्हणजे कळसुलकर हायस्कूल. या शाळेची स्थापना 1901 साली कैलासवासी केशवराव पाटील यांनी केली. त्यांच्यामध्ये जर त्याला पाडगावकर म्हणून होते. 1908 सालापर्यंत 1912 सालापर्यंत त्यांनी ही शाळा दोघांनी मदतीने चालवली. 1912 नंतर पुढे 1928 सालापर्यंत कैलासवासी सदाशिवराव कळसुलकरने ही शाळा स्वतः चालवली आणि त्यांच्या कुटुंबियांनी. आणि सदाशिवराव कळसुलकरांच्या कुटुंबियामुळे 1928 सालापर्यंत त्यानंतर त्यांनी म्हणाले जे कोण शिक्षक काम करत असतील त्यांच्याकडे मी शाळा चालवायला देणार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या शाळेचं नाव हे सदाशिवराव ही शाळेला कळसुलकर हायस्कूल हे नाव पडलं. 1932 साली या शाळेची स्थापना सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नावाने झालेली आहे. 1932 पासून आजपर्यंत वेगवेगळे मुख्याध्यापक, वेगवेगळे संस्थाचालक, बांद्याचे तात्यासाहेब नाबर, विन नाबर यांनी या शाळेचे मुख्याध्यापक पद केले. मधुसूदन रांगणेकरने केले, MD रांगणेकरने केले, तेंडुलकर सर केले. तेंडुलकर सर 1964 सालापर्यंत फार मोठी शाळा घातली. त्यांना मुलं आणि पालक म्हणजे रस्त्यावर सर गेले की मुलं घाबरून पळत असत, एवढे त्यांचे हे होतं. पण कधी ते बोलत नसत. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शाळेचं नाव लौकिक पुढे केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुमन पंडित, शामराव कुलकर्णी हे अमेरिकेमध्ये मुख्य अभियंता म्हणजे शासनाच्या खात्यामध्ये सर्व्हिसला होते. त्यानंतर या शाळेमध्ये झालेले विद्यार्थी म्हणजे प्रतापराव भोसले असतील, माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत असतील, माजी दीपकभाई आत्ताचे पालकमंत्री दीपकभाई या शाळेचेच विद्यार्थी होते. ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर माजी नगराध्यक्ष सावंतवाडीचे हे या शाळेचे विद्यार्थी. असे बरीच मुलं या शाळेने चांगली तयार केलेली आहेत. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथराव भोसले, सावंतवाडीचे पहिले आमदार कैलासवासी अनंतराव पंडित, त्यानंतरचे आमदार कैलासवासी प्रतापराव भोसले, माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत,
प्रतापराव भोसले आणि वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपकभाई केसरकर याच शाळेचे विद्यार्थी. गेले 26 वर्ष या शाळेशी ऋणानुबंध असेच जपलेले आहेत, जोपासलेले आहेत. 100 वर्षाहून अधिक काळ परंपरा असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बहुधा एकमेव अशी शाळा आहे. या शाळेने संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला विविध रत्ने दिलेली आहेत. या शाळेचा इतिहास एवढा थोर आहे की या शाळेने गुणवत्ता यादीत, ज्यावेळी गुणवत्ता यादी होती त्यावेळी प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी या शाळेचा गुणवत्ता यादीत आलेला आहे. गेले काही वर्ष या शाळेला ज्या गोष्टींची कमतरता होती किंवा शासनाच्या काही नियमांमुळे म्हणा किंवा इतर काही उदासीनतेमुळे म्हणा काही गोष्टी झाल्या नव्हत्या, त्यासाठी संपूर्ण माझे विद्यार्थी, या शाळेचे संचालक आणि शिक्षकांना घेऊन आम्ही काही उपक्रम आता सुरू केलेले आहेत. त्यातील एक उपक्रम आता पूर्णत्वास आलेला आहे, तो म्हणजे हा आम्ही जो आपण बघताय तो शाळेचा परुळेकर बहुउद्देशीय हॉल हा पूर्णपणे आम्ही पुनर्जीवित केलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या शाळेमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं पूर्णपणे युनिट